आदल्या रात्री आम्हाला मामांनी सांगितलं बरं का, आमच्या की गावाच्या बाहेर पटांगणामध्ये बाळूमामाची मेंढरं आलेले आहेत, तर उद्या जाऊया सगळ्यांनी. मग रात्रीच ठरवलं की लवकर उठून सगळं आवरायचं. पोरांचा डब्बा आहे ती शाळेचं सगळं आवरून मग लवकर उठून केस वगैरे धुतले, कारण केस धुतले पाहिजे, देवाला जायचं आहे. लवकर उठून मग सगळं आवरलं, मुलांचं शाळेचे टिफिन, त्यांच्या वेण्या सगळं आवरलं. आणि ह्यांनी काय केलं, सकाळी कामाला जातं म्हणून गेले आणि कामावरती गेलेच नाहीत. देवाच्या पाया पडून भंडारा विंडारा लावून बाळूमामांचा आलेत आम्हाला घ्यायला आणि म्हणले चला तुम्हाला पण देवदर्शन घडवून आणतो. तसं आम्ही जाणारच होतो, हे नव्हते, हे कामाला गेले तरी पण दुसरी स्कूटी घेऊन, पण हे माघारी आले त्यामुळे एकदम काम सोपं झालं. मग मला ओरडत होते की गाडी घेऊन जाते पण कधी पुसत नाही गाडी. ह्यांना ना ह्यांच्या गाडीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे ह्यांना चकाचक गाडी लागते, जरा पण धूळ साठलेली आवडत नाही गाडीवरती. आणि बघा जाऊन आले कुठून काय माहीत, आम्हाला थांबवलं तिथं. माझी मम्मी आणि माझी बहीण येत होत्या, त्यांना पण घेऊन जायचं होतं. तर आमची मम्मी आणि बघा आमची अंकिता आलेली आहे आणि आरूच्या दिसल्या फ्रेंड्स, तर आरूला सांगितलं जा तू त्यांच्यासोबत चालत. आरू गेली मग तिच्या फ्रेंड्ससोबत. तर जावई बापूंनी सासूबाईंना बसवलेलं आहे गाडीवर आणि घेऊन चालले आहे देवदर्शनासाठी. तर पुढचा ब्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये येईल, तर भेटू पुढच्या पार्टमध्ये, नक्की पहा.